हॅलो, वेलकम टू डेली कुकिंग. आज मी बनवून दाखवतो दुधीची चटणी. दुधीचे वरच्या स्किन काढून मोठा पीसेस कापून घेतले. हे आता उकळून घेऊ. एक कढाईमध्ये टाकून त्यात पाणी टाकून उकळून घेऊ. हे आता पूर्ण उकळले. गॅस ऑफ करून हे थोडा वेळ थंड होऊ द्या. तेव्हापर्यंत एक मिक्सी जारमध्ये 1/4 कप भाजून शिलटा काढून घेतलेले शेंगदाणे, 2 चमच भाजून घेतलेले तीळ, कट करून घेतलेले एक कांदे, 5 कट करून घेतलेले मिरची, निंबू एवढे चिंच, 5 लसण, 1 चमच जिरा, चवीनुसार मीठ, 1/4 कप सांबार. हे एकदा पूर्ण ब्लेंड करून घेऊ बरडा. नंतर आपण उकडून घेतलेले दुधीचे पीसेस टाकून घेऊ. एकदा पुन्हा ब्लेंड करून घेऊ. हे बरडस ब्लेंड करून घ्यायच्या, जास्त पेस्ट नाही करायच्या. तेव्हाच बरडस राहू द्या, तेव्हाच टेस्ट राहते. एक कढाईमध्ये 2 चमच तेल, 2 वाळलेल्या मिरची, 1/2 चमच मोहरी, 1/2 चमच जिरा, 1/4 चमच मेथी दाणे, 1 चमच चना डाळ, 1 चमच उडद डाळ, थोडा हिंग. हे छान आता फ्राय करून घेऊ. फ्राय झाल्यानंतर 2 चमच कढीपत्ता टाकून फ्राय करून हे आता आपण चटणी बनवून घेतली ना त्याच्यात टाकून घेऊ. सिंपल आणि टेस्टी दुधीची चटणी रेडी.